वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गजाननाला नमन करून सर्व भाविकांचे मी स्वागत करतो. आज सार्वजनिक गणेश उत्सव या निमित्त आमच्या इथे कीर्तनाचा कार्यक्रम सादर करायला मला वाटतं आमचं भाग्यच आहे. परत एकदा हबप सुहास बुवा वजे आमच्या इथे आले आहेत, त्यांचे आम्ही स्वागत करतो. तसेच हबप शिवानी वजे आणि हबप समीक्षा कुर्तीकर ही दोघे कीर्तनाचा कार्यक्रम सादर करणार आहे. तसेच तबल्याची साथ देणार आहे प्रसिद्ध तबलापटू श्री गोरख मांजरेकर, यांचं पण आम्ही स्वागत करतो. आणि चिपळी साथ देतील श्री कामत, तुमचे स्वागत करतो. सर्वांना विनंती करतो कृपया मंदिरात शांतता पाळावी आणि कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.
सज्जन हो, भक्तोत्तम भागवताग्रणी श्री एकनाथ महाराज या अभंगात देवाची प्रार्थना करतात. हे देवा, माझे मन तुझ्या चरणाशी एकाग्र हो. त्या मनाला संसाराच्या संकटात पडू देऊ नकोस. तुझ्या नामाचे स्मरण आणि संतांचा समाधान मला सतत ठेव. भलत्याच भ्रमात, गोंधळात, गोंधळगिरी, फसवेगिरी, लबाडी मी फसणार नाही असे कर. पायाने तीर्थयात्रा आणि मुखाने राम नाम हरिनाम उच्चारण्याचा हा माझा नियम सिद्धीला नाही. याशिवाय माझे काहीही मागणे नाही. तुझी सेवा करण्याची संधी मला कायमची दे. ईश्वराच्या ठिकाणी असलेली आपली भक्ती दृढ व्हावी अशीच भूमिका. आजच्या पूर्वरंगात भक्ती उत्पन्न होण्याची किंवा भक्ती स्थिर होण्याची साधने कोणती याचाच आपण विचार करणार. तत्तु विषय त्यागात, तत्तु विषय त्यागात, संगत त्यागात, अव्याकृत भजना
महाराज की जय. सज्जन हो, ते भक्ती स्वरूप भगवंत प्रेम विषयाच्या त्यागाने आणि वाईट संगाच्या त्यागाने उत्पन्न होईल. तसे अखंड भजनाने उत्पन्न होईल. त्याकरता विषय त्याग महत्वाचा. इंद्रियांना भोग देणाऱ्या विषयाचा त्याग हे भक्तीचे पहिले साधन आहे. विषय शब्दाचा अर्थ असा आहे की विशेषेण सिनोति नामं पुरुषं बध्नाति इति विषयः पार्वतीपते हर हर महादेव. सज्जन हो, हे विषय माणसाला बांधून ठेवतात. विषय म्हणजे वाईट कर्म, व्यसने, भोग, निंदा, अधर्म, असत्य, निंदा, कर्म अशा भोगाने इंद्रिये क्षीण होतात. विषयांचा आणखी दोष म्हणजे ते दुःखयोनी आहे. परिणामी दुःखच देतात. याच करता आपले मन देवाच्या चरणी लागले पाहिजे. देवा माझे मन लागो तुझे चरणी. आपला विषय नारायण झालाच पाहिजे. नमो नारायणाय, नमो नारायणाय. आजच्या अभंगात संतांनी आपल्या मनाला उपदेश केला आहे. श्री चरणी, देवाच्या चरणी आपले मन स्थिर राहो. कोणतीही गोष्ट कार्य करण्यासाठी ती मनात घ्यावी लागते. मन हे मुख्य आहे. ह्या मनावर हरिनामाचे संस्कार करून माणूस आनंदी जीवन जगू शकतो. आज आपल्या मनात नाना प्रकारचे विचार येतात. चांगले कमी, वाईट जास्त. त्यामुळे आपले जीवन अशांतीकडे जाते. सत्याची का सोडून असत्याच्या वाटेने जाते. सुखाची इच्छा करतो, पण वागतो मात्र वाईट आणि देवाकडे मागतो सुख. समर्थ रामदास स्वामी मनाला उपदेश करताना सांगतात, मना सर्वथा सत्य सांडू नको रे. मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. मना सत्य ते सत्य वाचे वधावे. मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. जय जय रघुवीर समर्थ. सज्जन हो, माणसाच्या वागण्यातून, बोलण्यातून, व्यवहारातून, कामातून, पूजा उपासनेतून, कामधंद्यातून ज्यावेळी सत्य संपते म्हणजे आपण सत्य सोडू, त्यावेळी असत्य आपल्या जीवनात वाढू लागते आणि आपले जीवन नाशाकडे जाते. म्हणून समर्थ सांगतात, सत्य सोडू नका, खोटे बोलू नका. मन ईश्वराच्या चरणी ठेवून केलेला संसारही अतिशय चांगला होतो. सुभाषितकार म्हणतात, मनैव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः. बन्धाय विषयात् सङ्गः मुक्ते निर्विषयं मनः. मंगलमूर्ती मोरया. सज्जन हो, आपले मनच आपल्याला विषयाच्या बंधनात टाकते आणि दुःख देते. तेच मन हरिनामात, भक्ती, कीर्तनात गुंतले तर आपल्याला मोक्ष मुक्ती मिळते. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवाच्या नामात आपण रंगलो तरच सुख, समाधान, आनंद आहे. म्हणून सज्जन हो, आपण सर्वांनी हरिनामातच रंगून जाऊया. आपले देह, आपला रक्ष, आपले लक्ष, आपला विषय तो नारायणात झाला पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण.
सज्जन हो, लक्ष्मीपती परमात्मा हाती आल्यावर भक्तात सर्वांचा विषय नकोसे होता. तो त्यापासून निवृत्त होतो. तेव्हा विषयासक्ती नष्ट करणारी भक्ती मुक्तीप्रद होते. नाथ महाराज ते सांगतात. जो करील विषयाचे ज्ञान तो होईल विषयी निमग्न. जो करील माझे चिंतन जो करील माझे चिंतन तो चैतन्य गण मीची होया. सज्जन हो, विषयाचे ध्यान करण्यापेक्षा देवाचे चिंतन केले तर परमेश्वर आपल्या रक्षण करता होईल. त्याकरता नामस्मरण, तीर्थयात्रा आणि इंद्रियावर ताबा पाहिजे. संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी स्वतः उत्तम संसार केला. आपल्या बरोबर अनेकांचे संसार उभे केले. ते कशाच्या आधारावर? तर एकमेव साधन हरिभक्ती. सज्जन हो, त्या भगवंताकडे मागूया की हे देवा, आमच्या मनाला बळ, शक्ती, सामर्थ्य, ताकद दे. कोणतेही कार्य करण्याकरता मन खंबीर पाहिजे. आपल्या मनात चांगले विचार आले पाहिजे. मन स्वच्छ असले पाहिजे, तरच कार्य उत्तम होते. सज्जन हो, नेहमी आपले मन सकारात्मक असावे. त्या मनाला शक्ती मिळावी म्हणून देवाकडे प्रार्थना करूया. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास दृढ़ होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास दृढ़ होना.
मन ठेवून संसार केल्यास तो उत्तम होतो, उत्तमच. याकरता आपल्या मनावर हरिनामाचे संस्कार होणे महत्वाचे. आपण चांगले केले तर आपले चांगलेच होणार. पण आजकाल असे कमी दिसते, कारण आज माणसे चांगले बोलतात, गोड गोड बोलतात, पण वाईट कार्य करतात. त्याचा परिणाम दुःखच. आपण काय करतो, काय बोलतो, सत्य काय, असत्य काय, आपण जे करतो ते आपल्या देवाला, आपल्या आई वडिलांना आवडेल का, याचा विचार करा. वाईट कर्मामध्ये सुख समाधान नाही. जगात कोण सुखी आहे? समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे, मना तुझी रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. जय जय रघुवीर समर्थ. सज्जन हो, सर्व सुखी कोण आहे? पैसा असला, पद असले, नोकरी असली, गोडागाडी असली म्हणून सुख आहे असे नाही. त्याकरता मन शुद्ध असले पाहिजे. सज्जन हो, सर्व साधू संतांनी सर्व विश्वाच्या कल्याणाकरता सर्वांचे भले व्हावे याकरता, सर्व सुखी व्हावे याकरता निसर्ग देवतेकडे प्रार्थना केली आहे. पाऊस, थंडी, उन्हाळा यामुळे सर्व ऋतुमान उत्तम राहतात. सुभाषितकार म्हणतात, काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी, देशोऽयंशो बलहिता, ब्राह्मणा सन्तु निर्भयः, ब्राह्मणा सन्तु निर्भयः, मंगलमूर्ती मोरया. Sajjan ho, dear brother and sister, may the clouds rain and proper time, may the earth produce rains, may this country be free from famine, may men of contentation be fearless. पाऊस वेळेवर पडो, जमीन धान्य उपजावो, ही धरती दुष्काळमुक्त हो, साधू संत भयमुक्त हो. सज्जन हो, ईश्वराच्या चरणी एकरूपता पाहिजे, सत्कर्म करीत राहिले पाहिजे. म्हणून आपले मन देवाच्या चरणी ठेवा, असे जणू मुळाभंगात संत एकनाथ महाराज सांगतात. संत एकनाथ महाराज मूळ पद्यात सांगतात, देवा माझे मन लावून दे, देवा माझे मन लावून मंगलमूर्ती मोरया. सुंदर असा पूर्वरंग समीक्षा कुर्टीकर 7वी मध्ये 6वी मध्ये शिकते, इयत्ता 6वी. म्हणजे अशी चांगली चांगली मुलं आमच्या गोमंतकामध्ये गोव्यामध्ये असा आमच्या तुमची सुद्धा मुलगी बरी जाऊ शकता. आवय बापूय खंय पाठी पडटा लक्षात दवरा. फक्त लाड करीत भुरग्यांचे रावो नाका, तांकां कितें तरी शिकया, तांकां संस्कार करा, तांकां स्तोत्र शिकया, त्यांच्या तोंडात नामस्मरण घाला, जाल्यार भुरगीं बरी जातली. सगळ्यांक नमस्कार. सुंदर असं कीर्तन समीक्षा कुर्टीकर पूर्वरंग सादर केला. आणि यानंतर आपल्या समोर इथे हरिभक्तीपरायण शिवानी वचे BA लास्ट इयरला आहे. बरीच मुलं आमच्याकडे अशी आहेत की शाळा कॉलेज पुढं जात आहेत. दोन्ही पाहिजे, शालेय शिक्षण पाहिजे आणि कला संस्कृती संस्कार. भारतीय आमचे देशाचे पंतप्रधान कालच अमेरिकेला दौरा करून आले. तिथे सुद्धा त्यांच्या तोंडात संस्कृत वाक्य होतं, लक्षात घ्या. जगामध्ये आमची भारतीय संस्कृती
श्रेष्ठ आणि मोठी आहे असं कुठंही नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे विश्वची माझे घर. एक देश असा जगात आहे तो भारत देश की जो सगळ्या देशांचा विचार करतो आणि आतंकवाद मुक्त असावं सगळं जग हे फक्त भारताला जास्त वाटतंय. लक्षात घ्या. तुम्ही भारतानं बघा कुठच्याही देशावर आजपर्यंत आक्रमण केलं नाही. भारतावर आक्रमण बाकीच्याने केली, पोर्तुगीजांनी केली, यवनाने केली, भारतानं नाही. भारताला खूप लुटलाय या लोकांनी. लक्षात घ्या. पण संयम योगी तपस्वी उपासक संस्कार संस्कृती या सगळ्या गोष्टी आणि सगळ्यांचा विचार करणारा देश तो भारत देश. आणि या भारत देशात तुम्ही आम्ही जन्माला आलो म्हणजे केवढं भाग्य आहे. लक्षात घ्या. त्यावेळी ही संस्कृती हे संस्कार सोडू नका. भक्तीशिवाय मुक्ती नाही एवढं लक्षात ठेवा. म्हणून देवाचं नाम घेण्याकरता तुम्ही बसा, नामस्मरण करा आणि आयुष्याचं कल्याण करा. हरिभक्तीपरायण शिवानी वजे. सुंदर थोडासा पूर्वरंगाडी नंतर एक आख्यान आपल्याला ऐकायला मिळेल. आनंद घ्या कीर्तनाचा. कीर्तन हे संस्कार देतं, त्यात विचार देतं. मुलांना विशेषतः कीर्तनाला घेऊन या आणि बसवा. गडबड गोंधळ करू नका. खाणं पिणं हे गौण आहे. लक्षात घ्या. आम्ही मॉलमध्ये जातो आणि काय करे ठीक आहे तेवढ्या पुरतं, पण संस्कार सोडून जगामध्ये काही श्रेष्ठ नाही हे लक्षात ठेवा. संस्कार आम्हाला शांत झोप देतील. संस्कार आई वडिलांची प्रतिष्ठा वाढवतील. संस्कार देवाच्या पायाजवळ आपल्याला जागा देईल. लक्षात घ्या. संस्कार हे आपण करावे. शिवानी वजे. राम
सर्वसाधारणपणे या मुखाची तोंडाची शोभा काय आहे तर सर्वसाधारणपणे तोंडाला कृत्रिम लेप लावणे, भरपूर बरा मेकअप करणे, ही क्रीम लावणे, ती क्रीम लावणे, लिपस्टिक लावणे, लायनर लावणे ही मुखाची शोभा आहे असे तुम्ही आम्ही सर्वजण मानतो. पण सज्जन हो, जगद्गुरु शंकराचार्य आम्हाला सांगतात की ही खरी मुखाची शोभा नाही, तर हा फक्त शोभा भास आहे. मुखाची खरी शोभा आहे ती म्हणजे साक्षरता, विनम्रता युक्त विद्वत्ता असून मुखाने असत्य भाषण न करणे, दुसऱ्यांची निंदा न करणे, दुसऱ्यांचा विनाकारण बोलून अपमान न करणे हे खरे मुखाचे भूषण आहे. अहो, सत्य बोलणं हे तर आपल्या कंठाचं भूषण आहे. सत्यम कंठस्य भूषणम असं म्हटलेलंच आहे. म्हणून आपल्या मुखाने असे शब्द बोलावे की जेणेकरून ते शब्द दुसऱ्यांना शांत करतील, शीतल करतील व स्वतः देखील शीतल राहतील. एका सुंदर अशा दोहामध्ये कबीरदासजी वर्णन करताना सांगतात, ऐसो वाणी बोली मन का आता होय, ऐसो वाणी बोली मन का आता होय, और नको शीतल करे आप ही शीतल हो. सज्जन हो, केवळ चेहऱ्याने सुंदर दिसणे पण आचार विचार व उच्चाराने निरर्थक बोलणे हे खरे मुखाचे भूषण नाही. संत कबीरदासजींनी आपल्या या मुखाला कमल मुख असे म्हटले आहे. म्हणून या मुखाने हरिनामच घ्यावे, रामनामच घ्यावे. म्हणून कबीरदासजी आपल्याला सांगतात, राम भजन को दिया कमल मुख. संत श्रेष्ठ कबीरदास महाराजांचा सुंदर असा अभंग. ते स्वतः रामभक्त होते. त्यांनी स्वतः हरिभक्ती केली, रामभक्ती केली आणि आता तुम्हा आम्हा सर्वांनाच ते हरिनाम भक्ती, रामनाम भक्ती करायला सांगतात. सज्जन हो, देवाने आपल्याला सुंदर असा देह दिला, शरीर दिले. अहो, न मागता या शरीराजवळ सर्व काही आहे. ते देवाने सर्वांनाच दिले आणि अहो कसे दिले, मजबूत सुंदर दिले. कबीरजी म्हणतात, हरिनाम घेण्याकरता देवाने आपल्याला तोंड दिले आहे आणि याच तोंडाला त्यांनी कमलमुख असे म्हटले आहे. सज्जन हो, हे तोंड ज्याच्या ताब्यात आहे तो जीवनात यशस्वी होतो. पण ते कशाने ताब्यात येते हो? कबीरदासजी सांगतायत, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को. अहो, रामनाम घेतल्याने, हरिनाम घेतल्याने, उपासना केल्याने, साधना केल्याने आपले हे तोंड आपल्या ताब्यात येते असे स्पष्टपणे संत सांगतात. 84 लक्ष योनी फेरे पूर्ण झाल्यावर तुम्हा आम्हाला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. कवी वर्णन करतात, 84 फेरे फिर
हे जन्म अनेक योनीत येतात. त्यात कुत्रा, उंदीर, रेडा, बैल, वाघ, सिंह, विंचू, पाली, सरडा, मांजर, अहो किती सांगू. असे अनेक जन्म आपण घेऊन मनुष्य झालो आहोत. कबीरजी म्हणतात, सुंदर नरतनु पाया. अहो असा हा परम भाग्याने लाभलेला माणसाचा जन्म आपण सार्थकी लावला पाहिजे. अहो जनावरे जगतात तसेच आपण जगायचे का? खाणे, पिणे, फिरणे, हिंडणे आणि दिवस घालवणे एवढेच आपले काम आहे का? आपल्या इंद्रियांना नको नको त्या वाईट विषयांची चटक लागते. त्यात व्यसने, स्वार्थ, चोरी, वाईट वासना, मौज मजा आदी. हे सर्व इंद्रियांना हवे 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 ते जर आपण त्यांना दिले तर सज्जन हो, भोग भोगून आपला नाशच होणार. आता काही लोकांचे जीवन आपण बघतो, फुकटचा खाण्यात नंबर 1, तासनतास झोपून राहण्यात नंबर 1, टीव्ही बघण्यात, मोबाईलवर गेम खेळण्यात, आजकालची युवा पिढी तर चॅटिंग करण्यात, फोटो पोस्ट करण्यात, त्याला लाईक्स किती, कमेंट्स किती हे सर्व बघण्यात नंबर 1, भांडणं लावण्यामध्ये नंबर 1, एकमेकांचे दोष शोधून काढण्यात नंबर 1, फक्त गप्पा करण्यात नंबर 1. मनाला पाहिजे आज पिक्चर बघायचा, आपण जातो की नाही लगेच तिकीट काढून. सज्जन हो, अशा सर्व गोष्टी आपल्या इंद्रियांना आवडत्या. अहो म्हणून त्या त्यांना द्यायच्या का? तर नाही. का द्यायच्या नाही? तर ह्या सर्व गोष्टी मनुष्याचे जीवन घडविण्याकरता घातक आहेत, वाईट आहेत. म्हणून या सर्व दुर्गुणांपासून आपण दूर राहावे आणि भक्ती मार्गाला यावे. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला तेच सांगताना म्हणतात, इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करीती ते तरलेची न तरती विषय सिंधू. संत ज्ञानेश्वर महाराज मंगलमूर्ती. हा संसार रूपी भवसागर तरुण जाण्यासाठी आपल्या इंद्रियांवर ताबा पाहिजे. अहो आपण मारुतीला शरण जातो, शनिवारी देवळात जातो, त्याला रुईची पानं, त्याचा हार, ते सर्व काही अर्पण करतो. अहो कशा करता? त्या मारुतीने, त्या भगवंताने आपल्यावर कृपा करावी म्हणून. अहो पण तो देव मारुती कसा आहे, त्याला काय आवडते ह्याचा विचार केला का? मारुती हा जितेंद्रिय आहे आणि जितेंद्रिय म्हणजे त्याचा आपल्या इंद्रियांवर पूर्ण ताबा आणि तसाच त्याच्या भक्तांचा असावा. अहो असे भक्तच त्याला आवडतात. म्हणून मुखाने हरिनाम घ्या, नाहीतर नुसता जन्माला आला काय, मी गेला काय, नुसता खायला काळ आणि धरणीला भार अशी स्थिती आपली व्हायला नको. कवी वर्णन करतात, खायला पिया सुखाचे सोया, खायला पिया सुखाचे सोया.
आपण माणूस असून जीवनामध्ये काय मिळवले? समाजप्रेम, ईश्वरी कृपा, सत्कर्म, समाजसेवा, सत्यनीतीचे आचरण, देशसेवा, ज्ञानदान, गोरगरिबांना मदत, सुसंस्कार, गुरुसेवा, हो यातील काय मिळवले? अहो, संसार सगळेच करतात. मुले ही सर्वांनाच होतात, कुत्रीलाही होतात, डुकरीलाही होतात, मांजरीलाही होतात. अहो, एवढंच आपलं काम आहे का? यावर सर्वांनी विचार करूया आणि हरिनाम घेऊया. अहो, जीवनात जो सत्वगुण वाढवतो तोच खरा मनुष्य. समर्थ रामदास स्वामी दासबोध ग्रंथामध्ये सांगतात, सत्क्रिया आचरावी, असत्क्रिया त्यागावी, वाट भक्तीची धरावी, तो सत्वगुण. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती. मनुष्याने चांगले कर्म करावे, आपल्या धर्माचे पालन करावे, देवाला आवडेल अशी भक्ती करावी, एकामेकांना मदत करावी. अहो, हे माणसाचे कर्तव्य आहे. खाणे, पिणे, फिरणे, हिंडणे, झोपा काढणे आणि जन्म घालवणे हे सर्व पशु पक्ष्यांकरता आहे, आपल्याकरता नाही. अहो, ज्या मुखात हरिनाम नाही ते मुख म्हणजे तोंड, त्याला सर्पाच्या बिळाची उपमा संत एकनाथांनी दिली. ते म्हणतात, नामाविना मुख सर्पाचे ते, नामाविना मुख सर्पाचे नाथ महाराज काय म्हणतात, नामा बिळ मुख सर्पाचे ते बिळ. ज्याच्या मुखात नाम नाही असं मुख म्हणजे सर्पाचं बीळ, असं नाथ महाराजांनी स्पष्ट सांगितलं आहे. कवी एका आर्यमधून वर्णन करताना म्हणतात, श्री राम नाम ज्याच्या वदनात नसे मनातही नाही. सज्जन हो ऐका, श्री राम नाम ज्याच्या वदनात नसे मनातही नाही, त्याही तोंड कशाला दावावे आजनासही नाही. राजाधिराज रामचंद्र भगवान की. कवी काय सांगतात ऐका, ज्याच्या मुखामध्ये कधीही रामनाम आले नाही, हरिनाम आले नाही, किंवा ज्याच्या मनात देखील चुकून देखील कधी रामनाम हरिनाम आले नाही, अशा माणसाने या जगाला तोंड दाखवूच नये आणि अशा माणसाचे तोंड कुणीही पाहू नये. हो, रामनाम घेण्याकरता प्रत्यक्ष भगवान शंकरांनी मारुतीचा अवतार घेतला. 11वा तो रुद्र. हा आदर्श तुम्ही आम्हीही घेतला पाहिजे आणि हरिभक्तीच्या मार्गामध्ये आलं पाहिजे. कारण याचीच गरज आज कलियुगामध्ये फार आहे. कारण संकट आपत्ती ही पुढे पुढे दिवसेंदिवस वाढतच राहणार आणि या सगळ्यातून जर आपल्याला तारणारा कोण असेल तर तो गणराय आहे, तो भगवंत आहे. म्हणून भक्ती करा, हरिनाम घ्या असे संत सांगतात. आपल्याला जागे करतात, हरिनाम घ्यायला सांगतात. अहो कशासाठी?
आमच्याच कल्याणासाठी. देवाने दिलेल्या मुखाने जर आपण फक्त बडबड केली, गप्पा केल्या, वाईट बोललो, निंदा केली, व्यर्थ चर्चा केली, खोटे बोललो, तर माणसाचा काहीही उपयोग नाही. असे बोलावे ज्याने सर्व संतुष्ट होतील. सत्य बोलावे, देवाचे गुणगान करावे. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये वाणी, हात, मन यांचे कर्तव्य सांगितले आहे. सावाध्यया तस्य गुणान् गृहीते करो च तत्कर्म करो मनश्च स्मरेत् वसन्तं स्विरजन् गमेषु शृणोति तत्पुण्यं कथास कर्णः गोपालकृष्ण भगवान् की मंगलमूर्ति. जी वाणी, जे शब्द भगवंताचे गुणगान करते तीच खरी वाणी. जे हात देवाची, लोकांची सेवा करतात तेच खरे हात. ते मन जे चराचरात निवास करणाऱ्या त्या भगवंताचे स्मरण करते, चिंतन करते, मनन करते तेच खरे मन. आणि तेच कान जे चांगलेच ऐकतात, जे भगवंताच्या पुण्यमय कथांचे श्रवण करतात तेच कान. सज्जन हो, या इंद्रियांचा योग्य वापर केल्यास मनुष्याचे जीवन उत्तम घडते. जीवनात आनंद येतो, जगण्याची आशा वाढते. अहो, आपण चांगले ऐकले, चांगले बोललो, हरिचिंतन केले तर बाकीचे वाईट विचार आपोआप दूर जातात. पावसाची धार पडायची कुठे? पृथ्वीवरच. त्याशिवाय तिला दुसरा जागा नाही. त्याचप्रमाणे आपण भक्तीशिवाय, नामाशिवाय व्यर्थ बडबड करू नये. अहो, असे हरिनाम घ्या, मनापासून डोळे मिटून तद्रूप होऊन, एकरूप होऊन हरिनाम घ्या. कवी वर्णन करतात, राम राम सब कोई कहे, राम राम सब कोई कहे, ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रभात करे, जिस नाम से ध्रुव प्रभात करे, वो नाम कुछ और राजाधिराज रामचंद्र भगवान की. अहो, हरिनाम घेतल्याने देवाचे अनेक भक्त कळले आहेत. आपणही करावे म्हणून ध्रुव बाळासारखे, भक्त प्रल्हादासारखे, संतांसारखे नाम घेऊया. नुसता जन्माला आला आणि गेला असे जीवन नसावे. आजचा माणूस म्हणतो, मला सर्व काही कळते, मी सर्व काही केले आहे. अरे पण ते देवाला आवडेल असे केले का? हो, माणूस जो जन्माला येतो तो तसाच राहत नाही. मोठा होतो, लग्न होते, मुलं होतात, म्हातारा होतो आणि मरून जातो. पुन्हा इतर जन्मात जातो. सज्जन हो, याला जीवन म्हणावे का? अहो, हरिनाम घेत जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. देवाचे भजन, नाम संकीर्तन, नामस्मरण करा असे संत वारंवार सांगतात. कारण मनुष्य सोडून इतर कोणताही प्राणी हरिनाम घेऊ शकत नाही. हरिनाम, भक्ती, आध्यात्मिक विद्या, उपासना, जनसेवा आणि देशसेवा फक्त माणसा करता आहे आणि त्याने ती करावी आणि हा जन्म सार्थकीला बाबा. मूळ पद्यात कबीरदासजी म्हणतात, राम भजन को श्री
कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे सर्वांनी मिळून थोडंसं भजन करूया. भजनाकरता सर्वांनी ताठ बसावे, डोळे मिटावे, हाताने टाळी वाजवावी आणि मुखाने मोठ्याने त्या गणरायाला आवडेल असे भजन म्हणावे. भजनाचे शब्द अगदी सोपे आहेत. गणपती माझा 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 मी गणपतीचा. अगदी सोपे शब्द आहेत, त्यामुळे सगळ्यांनी मोठ्याने म्हटलंच पाहिजे. माझा 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 मी गणपतीचा. गणपती माझा मी गणपतीचा. गणपती माझा मी गणपतीचा.
योगायोग गणपती समोरच कीर्तन करायचं आहे म्हटल्यावर गणपतीचं हे स्तोत्र मुदाकरात मोदकम हे आम्ही तुमच्या समोर सादर करतो. मुदाकरात मोदकम सदा विमुक्तसाधकम् आवडलं की नाही स्तोत्र? गणेशांचं आहे, लक्षात घ्या. कीर्तन विद्यालयात आम्ही हे शिकवतो. जात कोणतीही असो, लक्षात घ्या. कीर्तना करता जात लागत नाही, भक्ती करता जात लागत नाही, देवाला जात लागतच नाही. जाती तुम्हा आम्हाला लागतात आणि राजकारणात जास्त असतात, वोट बँके करता. देव सगळ्यांचा. सूर्याला जात लागते, सूर्याला कधी बघितले? पावसाला लागते, वाऱ्याला लागते, कधीच नाही लागत. तुम्ही सुद्धा जातीपातीत अडकू नका, सगळ्यांचा विचार करा. आम्ही कीर्तनात स्तोत्र कुणी शिकवत नाही, आम्ही शिकवतो. जोगवा, गोंधळ म्हणून तुम्हाला मुद्दाम सांगतो, विनंती करू, या गोमंतकीय कीर्तनकारांना कीर्तन करण्याची संधी द्या.
आई वडिलांच्या स्मरणार्थ कीर्तन ठेवा. मुलांचा वाढदिवस असेल कीर्तन ठेवा. देवस्थानकडे मांजरेकरचा अध्यक्ष आहेत, त्यांना सांगा आमच्या वडिलांच्या स्मरणार्थ कीर्तन करायचंय, जागा द्या आम्हाला उपलब्ध करून. देतील ते. कीर्तनाचा आनंद सगळ्यांना मिळतो, लक्षात घ्या. हे मी कशाला सांगतो, मी 3 कीर्तन विद्यालय चालवतो आणि सगळ्या समाजाची यात मुलं आहेत. आज गरज आहे. मी कोणी शाणारी काय नाही. लक्षात घ्या, भगवंताच्या भक्तीशिवाय रात्रीची झोप सुद्धा आम्हाला लागणार नाही. लक्षात घ्या. मन शांत, देह शांत. पैसा खूप आहे, पैशाने देव मिळत नाही. लक्षात घ्या, देव भक्तीने मिळतो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. थाट मोठा देवाला नको. श्रीमंती, अहो जगाचा मालक, श्रीमंतांचा श्रीमंत. आम्ही भिकारी त्याच्या समोर. तो मालक आणि आम्ही हमाल. लक्षात घ्या, ही आमची योग्यता आहे. त्यावेळी कीर्तनावर तुम्ही खरोखरच इथं आम्हाला आनंद मिळतो या कीर्तनाचा. श्रोते इतके चांगले आहेत, इतक्या प्रेमानं. मी म्हणतो आमचं सोडा, मी यांना शिकवतो. या मुलांना पुढे येण्याकरता आज ही मुलं तयार होतील आणि तुमच्या मुलांनाही शिकवतील. यांना स्तोत्र, जोगवा, गोंधळ, भगवद्गीता, हनुमान चालीसा, कीर्तन तर आहेच. हे सगळं यावं आणि सगळी घरं, सगळी कुटुंब संस्कारित व्हावीत याकरता देवस्थानाने, आमच्या गोव्यातल्या देवस्थान मागे आहे. पुण्यात की नाही मला माहित नाही. थाट त्यांचे अपवाद इकडे सोडा, इथं तर चांगले कार्यक्रम होत आहेत. पण आज मोठी 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 देवस्थानं, तिथं संस्कार शिबिर नाही, आमच्या धर्माचं शिक्षण नाही, गीता नाही, स्तोत्र नाही. फक्त पावत्या फाडा, रुमात झोपाने अभिषेक करा, विषय संपला. माणसं मूर्ख बनतायत. संस्काराने माणूस घडतो. लक्षात घ्या. हे कुणीतरी शिकवलं पाहिजे. हे सांगितलं तर त्यांना राग येईल. देव काय, सोन्याचा देव काय करायचंय, कोणाला पाहिजे, कोणाला पाहिजे सांगा. पाहिजे मूर्ती कोणीतरी घडवतो, तो दगडाचा असो, थाटमाट. अरे नकोय. आज माणसातला देव जागा करा, माणसातला. आधी काळाची गरज. हे कधी करणार? फक्त खावपाचे जेवपाचे. आज चर्चा एकच असते वर्धापन दिनाला. खतखते कसे झाले, लोक इथले जेवले, कोण उपाशी आहे? उपाशी कोण आहे? आम्हाला जेवण पाहिजे, तब्येती सगळ्यांच्या बिघडल्या आहे. आम्हाला संस्कार पाहिजे, आम्हाला शांती पाहिजे, आम्हाला आमची मुलं बरी झालेली पाहिजे, आम्हाला घरातलं वातावरण प्रसन्न पाहिजे. ते संस्काराने मिळेल. नुसतं जेवलो खाल्लं, गजाली मानलं, काही उपयोग नाही त्याचा, काही नाही. आम्हाला तुम्ही आनंद देताय. या मुलाला आमचे गोरख मांजरेकर साथीदार शक्यतो कीर्तन कधी ठरवत नाही. ते आपली विदागी वाढव, आपलं काय ते वाढव म्हणतात. पण हे साथीदार असते, ते विदागी वाढवत नाही, पण ते कीर्तन व्हावी, मुलांना संधी मिळावी. गोरखांचा प्रयत्न खूप असतो. निवडक माणसं आहेत. पण आज काही साथीदार भरपूर पगार घेतात, भरपूर विदागी, भरपूर त्या म्हणतात विदागी, वाजवतात काय ते त्यांचं त्यालाच माहित. कारण ते दुसऱ्याचं कीर्तन ऐकत कधीच ऐकत नाही. लक्षात घ्या. शिकण्यासारखी माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थी. आणि श्री समर्थ रामदास सांगतात, श्री हरिविण जी कला. एक लक्षात घ्या वाक्य, कला ह्या सगळ्यांकडे आहे. तुमच्या आमच्याकडे सगळ्यांकडे वेगवेगळ्या कला आहेत. समर्थ काय म्हणतात बघा, श्री हरिविण जी कला ती जाणावी अवकळा. ज्या कलेमध्ये भगवंताचं अधिष्ठान नाही. लक्षात घ्या. कोणतीही कला असो, स्वयंपाक कला असो, कारागीर असो, पेंटर असो, भजन असो, कीर्तन असो, सेवा असो, कुठचीही कला असो, तिथं जर देवस्थान चालवणं ही सुद्धा एक मोठी महान कला आहे. आणि कलेचा कलानिधी तो भगवान आहे. श्री हरिविण जी कला, जिथं भगवंताचं अधिष्ठेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. जिथं देवाचं अधिष्ठान ज्या कलेत नाही, ज्या भक्तीत नाही, ज्या कीर्तनात नाही, ज्या भजनात नाही, ज्या तबल्यात नाही, ज्या पेटीत नाही, ज्या भक्ती म्हणजे कुठंच असं नाही, ती अवकळा. लक्षात घ्या. तिथं देवाची कृपा नाही. हे सगळ्यांनी लक्षात घ्या.
देव तुमची जात बघत नाही. कुठच्याही जातीत जन्माला या, पण देवाला आपलासा करण्याकरता भक्ती करा एवढीच विनंती करतो. आम्हाला इथं संधी या देवस्थाननं दिली आहे. कमिटीचे सगळे पदाधिकारी, ग्रामस्थ, प्रदीप मांजरेकर मोरजकर अध्यक्ष आहे, मागच्या वेळी भेट झाली होती. त्यांच्या हाताखाली बघा आजोबा इकडे सांगतायत आम्हाला. हो, ही कमिटी आहे. मागचे कमिटीवाले असतील, पुढे येतील, हे चालूच राहायचं. लक्षात घ्या, कुणीही या, पण देवाला आवडेल असं काम करा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कुणीही या. कमिटी काय उद्या आम्ही जाणार नाही, तर आम्हाला यात काही नको आहे. समाजाचं हित व्हावं ही एकमेव इच्छा आहे. समीक्षा कुर्डीकर, शिवानी वजे, चिपळी करता दामोदर कामत, आमचे आमच्या समोर इथं बसलेले विराज शेडवी यांची मुलगी चांगलं कीर्तन करते. रामदास वळवई करीत आहे. यांची खूप मुलं आहेत इथं. ही परवरची मुलं कोंड्याला येतात कीर्तन शिकायला. आमचं आता म्हापशाला सुद्धा एक आता चालू आहे पेडण्याचं. आता म्हापशाला आम्ही कामुर्लेला घेतोय, पण ते म्हापशात सिटीमध्ये कीर्तन विद्यालय व्हावं असे आमचे 8-10 मुलं आहेत. ते चालू आहे. आपणही पाठवा. आमची कीर्तन शिबिरं होतात. किंवा कोरोनामुळे सुद्धा या 2 वर्षात कमी आहे, नाहीतर 70, 80 मुलं असतात. 10 वर्षावर आम्ही त्याला स्तोत्र, भगवद्गीता, आरती, नामदिंडी, नामस्मरण सगळं काही शिकवतो. कोणावर आम्ही उपकार करत नाही. आम्ही काही येताना आणलं नाही आणि आम्ही काही जाताना घेऊन जाणार. किती कोटी मिळवा, किती बंगले मिळवा, केवढ्याही गाड्या असो, मोबाईल किती लाखाचा असो, नेता एक, फक्त पाप आणि पुण्य 2 गोष्टी जातात बरोबर. म्हणून पुण्य जोडा, पाप सोडा. धन्यवाद, नमस्कार. आजच्या महिला शिवानी निसर्गरम्य असा परिसर. निसर्गामध्ये सगळ्यांनाच आनंद होतो, कुणाला आनंद होत नाही. पण सज्जन हो, निसर्ग म्हणजे नेमकं काय? तर या निसर्गामध्ये ज्या भूमीवर आपण सर्व राहतो, सारे प्राणी राहतात, हा निसर्गच आहे. आणि या प्राण्यांचं जीवन जगवण्याकरता डोंगर, वृक्ष, नदी, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा हे ऋतुमान, वेगवेगळी फळे, त्यात काजू, चिकू, कलिंगड, वेगवेगळी अशी आंबा, फणस, अशी वेगवेगळी फळे, फुले, हे सर्व निसर्गानेच आपल्याला दिले. त्याचबरोबर पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश ही पंचतत्वेही निसर्गानेच आपल्याला दिली. कशी ती पहा. पृथ्वी म्हणजे जमीन, धरणी, भूमाता म्हटलंय तिला. ती आम्हा सर्वांचा आधारस्तंभ आहे. ती डगमगत नाही आहे, स्थिर आहे, म्हणून आपण तिच्यावर घरं बांधतो, झोपतो, उठतो, थुंकतो, सर्व काही करतो. अशी पृथ्वी माता आपला आधारस्तंभ आहे. म्हणून दिवसातून एकदा तरी या पृथ्वी मातेला वंदन करावे. आग म्हणजे पाणी, जीवन. एक वेळ जेवायला नसलं तर आपल्याला चालतं, पण पाणी पाहिजे. प्राण्यांना, माणसाला, झाडांना जगण्याकरता पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आपल्या शरीरामध्ये 70% जास्त पाणीच आहे. म्हणून पाणी संवर्धन करा. जिथे गरज नसेल तिथे कमी वापरा. तेज म्हणजे ऊर्जा, प्रकाश. या ऊर्जेमुळे तुम्ही आम्ही सर्व प्राणी जिवंत आहोत. आपल्याला दिसतं कशामुळे? प्रकाश आहे त्यामुळेच. लाईट गेली समजा तर लगेच मिळवा जाणार आहे, रोकडे टॉर्च पेटवा, लगेच म्हणायला सुरू होतं की नाही? पण त्या परमेश्वराची लीला बघा सज्जन हो. काही प्राण्यांना दिवसाचंही दिसतं आणि रात्रीचंही तितकंच स्वच्छ दिसतं. असा तो लीलामयी भगवंत आहे. वायू म्हणजे हवा. हवेमुळे आपण श्वास घेतो. ही हवा भगवंताने, निसर्गाने आपल्याला फुकट दिली. कधी कुठे बँकेमध्ये पैसे भरले आहेत का हवेकरता? भरले आहेत? नाही. हवा ही सर्व फुकट आहे. हे सर्व आपल्याला परमेश्वराने फुकट दिले आहे. पण आज सज्जन हो, काहीही फुकट मिळत नाही. प्रत्येककडे मोबदला पाहिजे. आकाश म्हणजे अंबर, गगन. या आकाशाचे छत आपल्या डोक्यावर आहे.
आकाशामध्ये ढगांना आधार आहे म्हणून पाऊस वेळेवर पडतो. तर अशा या पंचतत्वापासून निसर्गाची निर्मिती झाली. म्हणून आपणही या निसर्गाशी नाते जोडावे, त्याचा सांभाळ करावा, तर निश्चितच भगवान ही आपल्यावर कृपा करणार. कारण निसर्ग म्हणजे वेगळं काही नसून ही सर्व परमेश्वराचीच शक्ती आहे. तुकाराम महाराज सुद्धा आपल्याला सांगतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. जगात आपल्या घरातील बाग असते, तिथे आपण एखादा माळी ठेवलेला असतो किंवा आपण स्वतः त्या झाडांची काळजी घेतो, त्यांना पाणी घालतो, खत घालतो. पण हो, जगातील जी जंगलातील वनश्री आहे तिचा माळी कोण आहे हो? त्यांना आपण जाऊन पाणी घालतो का कधी डोंगरावर? अहो, तिचा माळी प्रत्यक्ष भगवान आहे. आणि म्हणून त्या वनश्रीचा थाटही काही वेगळाच आहे. म्हणून आपणही आपल्या घराभोवती झाडे लावावी. फक्त झाडे मारण्याचंच काम करूया नको, तर झाडं लावण्याचंही काम तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून करूया. राक्षसांचा राजा हिरण्यकश्यपू, त्याच्या राजप्रसादामध्येही भव्य असे उद्यान होते. अहो, म्हणजेच बाग होती. राजाची राणी कयाधू आपल्या काही निवडक दासींसमवेत या बागेमधून वेगवेगळी फळे, फुले हे सर्व घेऊन महालामध्ये परतत होत्या. तोच एक मधुर असा हरिनामाचा ध्वनी महाराणींच्या कानी ऐकू आला. तो कोणाचा होता? कवी वर्णन करतात, नारायण 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 नारायण. नारायण नारायण नाम तुझे अधिपावन, नाम तुझे अधिपावन. नाम तुझे कमलापति कमल नयन, कमलापति कमल नयन, कमलापति हरिनाम घेत देवर्षी नारद मुनी तिथे आले. त्यांना पाहताच महाराणींना अतिशय आनंद झाला. अहो, आपल्याला पाहून सुद्धा कुणाला तरी आनंद झाला पाहिजे असे आपले दर्शन असावे. आणि याकरता आपल्यामध्ये सत्वगुण असावे, दुर्गुण नसावे. नारद मुनी आल्याबरोबर महाराणींनी नारदांचे यथोचित स्वागत केले. देवर्षींचे स्वागत करुनी आदराने आसनी बैसवोनी, सद्दर्शन झाले मानी मानी, करकमली
देवर्षी नारद मुनी हे भगवंताचे महाविष्णूचे निस्सीम भक्त होते. कथा कीर्तन गाणारे, कथा ऐकविणारे, सतत हरिनाम घेणारे असे हे नारद मुनी सर्वांनाच प्रिय होते. महाराणींनी नारदांचे यथोचित आदरातिथ्य केले आणि महाराणींनी विनंती केली की नारद मुनी, मला भगवंताची कथा ऐकायची आहे. हे ऐकल्याबरोबर नारदांना आनंद झाला. त्यांचं तर आवडीचंच काम. लगेचच नारदांनी कथा सांगायला सुरुवात केली आणि महाराणी तद्रूप होऊन तल्लीन होऊन ती भगवंताची कथा ऐकत होत्या. आणि अहो काय विचारता, ती कथा ऐकता 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 महाराणी कधी कथेशी एकरूप झाल्या हे त्यांचे त्यांनाच कळले नाही. जणू त्यांची समाधीच लागली. पण हुंकार मात्र चालू होता. आता तो कुणाचा होता हे नारदांनी लगेच ओळखले. कुलदीपका उदरजचा, कुलदीपका उदरजचा, वाढे जो श्रवणिया हरिना. वाढे जो श्रवणिया हरिनामा, संस्कार दिव्य होता, संस्कार दिव्य होता, जन्माये जिंकुनी स्वयता. महाराणींच्या उदरामध्ये असलेला बालक ही कथा ऐकत होता हे नारदांनी ओळखले. कारण नारद मुनी म्हणजे कोणी सामान्य समजू नका. अहो धन्य ते बालक. पुढे नवमास पूर्ण होताच महाराणींनी एका सुंदर अशा मुलाला जन्म दिला. सगळीकडे आनंदी आनंद पसरला आणि त्याचबरोबर सगळ्यांना आश्चर्यही वाटले. कारण यांच्या कुळामध्ये इतका सुंदर मुलगा कधीच जन्माला आला नव्हता. कारण सज्जन हो, यांचे कुळ होते राक्षसांचे आणि राक्षसांच्या कुळामध्ये असा मुलगा पहिल्यांदाच जन्माला आला होता. अहो ज्याप्रमाणे एखाद्या बाभळीच्या काटेरी झाडामध्ये किंवा भांगेच्या झाडामध्ये एखादं तुळशीचं रोप उमलावं, अहो म्हणजेच एखादी अभक्त अज्ञानी अडाणी कुटुंबामध्ये भक्त जन्माला यावा, त्याचप्रमाणे या राक्षस कुलामध्ये हा मुलगा महान हरिभक्त म्हणून जन्माला आला. कवी साकीतून वर्णन करतात. भांगे माझी तुळस उगवली, जगत
कयाधू वडील हिरण्यकश्यपू. त्या भव्य अशा राजप्रसादामध्ये हा मुलगा हळूहळू लहानाचा मोठा होऊ लागला. आणि अहो जो बोलायला लागला तो काय बोलू लागला. आपण पाहतो आपली लहान मुलं जेव्हा बोलतात पहिल्यांदाच तेव्हा बाबा म्हणतील, दादा म्हणतील, ता म्हणतील, सोपे शब्द म्हणतील, आई म्हणायला कठीण म्हणून मंत्र म्हणतील. पण सज्जन हो, हा मुलगा काही वेगळाच होता हो. हा बोलू लागला, काय बोलू लागला, नारायण नारायण नारायण. तो सतत हरिनाम बोलत असे. फक्त नारायणाचं नाव याच्या मुखात होतं. त्याने आईही म्हटलं नाही, बाबाही म्हटलं नाही आणि दादाही म्हटलं नाही. असा हा मुलगा काही वेगळाच होता. याच्या मुखात सतत हरिनाम असे. राजप्रसादातील इतर मुलांनाही प्रल्हाद हरिनाम घ्यायला शिकवायचा. याला शिकवण्याकरता हिरण्यकश्यपूने अनेक गुरु नेमले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. उलट दिने दिने प्रल्हादाची हरिभक्ती वाढू लागली. अहो राक्षसे देवांचे शत्रूच होते. सत्यता, नीती, भजन, नाम संकीर्तन, नामस्मरण, हरिकथा, पूजापाठ हे त्यांना आवडत नसे. आज सुद्धा आपण पाहतो काही माणसे असतात ज्यांना या सगळ्या गोष्टी आवडत नाही. अपवाद सोडा असो, पण प्रल्हाद यातला नव्हता. तो स्वतः हरिनाम घेई व इतरांनाही शिकवी. राम गावा राम द्यावा. राम गावा राम असेच काही दिवस निघून गेले आणि एके दिवशी महाराज हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला जवळ बोलावले आणि मांडीवर घेऊन मोठ्या प्रेमाने त्याला गोंजारात विचारले, बाळा प्रल्हादा तुला काय पाहिजे सांग, आत्ता देतो. सत्ता पाहिजे, पैसा, धन, संपत्ती, राज्य, काय पाहिजे ते सांग, आत्ता देतो. आज सुद्धा आपण आपल्या मुलांना विचारतो की नाही, अहो तू किती जाय रे, शेवपुरी आडू, गोबी मंचुरियन, एखादा मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, हे सर्व विचारतो की नाही. आज आई वडील मुलांना पाहिजे ते देतात, त्यांचे अति लाड करतात आणि नंतर पश्चातापही करतात. असो, प्रल्हाद हा यातला नव्हता. त्याला फक्त एकच आवडत असे आणि ते म्हणजे हरिनाम. माझे आवडीची कथा
प्रल्हाद आपल्या वडिलांना म्हणतो, बाबा तुम्ही मला काय पाहिजे ते विचारलं, आता मी सांगतो ऐका, मला यातलं काहीही नको, एकच आवडते आणि ते म्हणजे हरिनाम. सज्जन हो, प्रल्हादावर आईच्या उदरामध्ये असतानाच हरिनामाचे संस्कार झाले होते आणि ज्याच्यावर हरिनामाचे संस्कार झाले आहेत त्याला देव प्रिय आहे. जो भगवंताची भक्ती करणारा आहे तो भोगवादी, चंगळवादी, मौज मजा करणारा, टाइमपास करणारा, फक्त गप्पा गोष्टीत रमणारा असूच शकत नाही. त्याची जास्तीत जास्त वेळ हा भगवंताच्या साधने, उपासनेतच जाईल, तरच तो खरा भक्त असेल. अहो, राजाचा मुलगा असून देखील, सर्व धन संपत्ती, ऐशो आराम, ऐश्वर्य सर्व असून देखील प्रल्हाद आपल्या वडिलांना म्हणतो, मला हे सर्व नको आहे. नाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये सांगतात, प्रल्हाद बोले सदन त्याजावे, तपोवनालाही अगत्य जावे, तिथे भजावे हरीच्या पदाते, तिथे भजावे हरीच्या पदाते, जो आपदाते हरी दे पदाते, मंगल मोठी. हे ऐकल्याबरोबर हिरण्यकश्यपूला अतिशय राग आला. त्याने मुलाला ढकलून दिले आणि सेवकांना आज्ञा केली की हरिनाम घेणाऱ्या या मुलाला मारून टाका, मला असला मुलगा नको. आता राजाची आज्ञा मानून सेवकही प्रल्हादाला मारण्याकरता नवनवीन उपाय शोधून काढू लागले. प्रथम त्यांनी त्याला उकळत्या तेलामध्ये टाकला. मदभयात वाति वातोयम सूर्यस्तपती मदभयात. अहो, ज्याच्या सत्तेत अग्नी प्रज्वलित होतो त्या भगवान नारायणाच्या कृपेमुळे प्रल्हादाचा स्पर्श तेलाला झाला, मात्र अहो तेल गरम होते ते आपोआप थंड झाले. केवढी भगवंताची कृपा या प्रल्हादावर होती पहा. आता असा मरत नाही म्हणून नवीन उपाय काढले, त्याला उंच अशा कड्यावर नेऊन फेकून दिले, पण तिथेही भगवंतांनी त्याला सुखरूप ठेवले. देवतारी त्याला कोण मारी. आता असा काही हा मरत नाही म्हणून काय करणार, सगळे उपाय करून बघितले. आता शेवटी हा कसा एकदा तरी मरावा म्हणून भला मोठा दगड घेतला आणि तो दोरीला अडकवून या प्रल्हादाच्या गळ्यामध्ये बांधला आणि कसा तरी हा एकदाचा मरावा म्हणून सेवकांनी याला नेऊन समुद्रामध्ये बुडवला. सज्जन हो, आज सुद्धा आपण पाहतो आपल्या गोव्याच्या बीचेसवर, समुद्र किनाऱ्यावर मोठमोठ्या डिग्र्या घेतलेली, मोठमोठी पदवी घेतलेली, शिकलेली मुलं येऊन आपण होऊन स्वतःमध्ये बुडतात. का बुडतात तर व्यसनामुळे, आपल्या अहंकारामुळे आपणच आपला नाश करून घेतात. म्हणून सज्जन हो, आपण या कीर्तनातून बोध घेतला पाहिजे की आपले घरचे जे सांगतात, गुरु सांगतात, थोर सांगतात, आई वडील सांगतात, ते मुलांनी ऐकलं पाहिजे, तरच आपल्या जीवनाचं सार्थक होईल. कारण वेळ कधी कशी येईल सांगता येत नाही. नजर हटी, दुर्घटना घटी, असे कितीतरी प्रसंग अनेकांच्या आयुष्यात घडलेले आहेत. म्हणून सावध व्हा. जे थोर मोठे आई वडील सांगतील त्यांना मान देऊन ते त्यांचं ऐका, कारण ते तुम्हाला वाईट कधीच सांगणार नाही. म्हणून सज्जन हो, या कीर्तनातून आपण हा बोध घेऊया. संत तुकाराम महाराज वर्णन करतात, बांधोनी पाषाण बुडविला सागर, बांधोनी पाषाण बुडविला सागर, बांधोनी पाषाण बुडविला सागर, वेला परी शिवाचोरा, वेला परी शिवाचोरा,
तेहतीस कोटी देवतांपैकी समुद्र ही एक देवता आहे आणि तिचा भगवान नारायणाचा भक्त आपल्याकडे आला म्हटल्यावर या समुद्र देवतेने त्याच्या गळ्यातला दगड सोडवला आणि सुखरूप आणून त्याला तीरावर सोडला. याचं आपलं अखंड नाम चालू, नारायण नारायण नारायण. प्रल्हाद जे नाम घेत होता तेच नाम तुम्ही आम्ही थोडा वेळ घेऊया. ओम नमो नारायणाय, ओम नमो Om
आपल्यावर आलेल्या संकट काळी सुद्धा प्रल्हादाने नाम कधीही सोडले नाही. त्याच्या मुखात सतत हरिनाम चालू होते. सतत नारायणाचं नाव या प्रल्हादाच्या मुखात होतं. ते सेवक समुद्र किनाऱ्यावरून राजप्रसादामध्ये येण्यापूर्वीच हा प्रल्हाद तिथे हजर. त्याला पाहताच हिरण्यकश्यपूला अतिशय राग आला. तो म्हणाला, बोल प्रल्हादा, बोल, तुझा नारायण कुठे आहे? सांग, कुठे आहे तुझा नारायण? तेव्हा प्रल्हाद म्हणतो, अहो बाबा, कुठे नाही ते विचारा, हो कुठे नाही ते विचारा. भूजल तेज समीरख, भूजल तेज समीरख, रवि शशिकाशादिती असे भरला. रवि शशिकाशादिती असे भरला. स्थिरचर व्यापुनी अवघा, स्थिरचर व्यापुनी अवघा, तो जगदात्मा दशांकुरे उरला. परमेश्वर हा सर्वव्यापी आहे. भूजल तेज समीरख, रवि शशी काष्टादिकी असे भरला. अहो, सर्व विश्व व्यापून हा परमेश्वर दशांकुळे उरला आहे. एवढा तो जगदव्यापी आहे आणि म्हणूनच त्याला विश्वव्यापी परमेश्वर असं म्हटलेलं आहे. प्रल्हाद म्हणतो, बाबा, देव हा सर्वत्र आहे. हिरण्यकश्यप म्हणाला, सर्वत्र आहे? होय म्हणाला, सर्वत्र आहे. जवळच एक खांब उभा होता. त्या खांबाकडे बोट दाखवून हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारले, बोल प्रल्हादा, या खांबामध्ये तुझा नारायण आहे का? आहे या खांबामध्ये नारायण तुझा? प्रल्हाद म्हणाला, होय. आता होय म्हटल्याबरोबर हिरण्यकश्यपूने वेळ काढला नाही. आता गदा होतीच. त्या गदेचा प्रहार जोरदार केला. खांबावर केल्याबरोबर खांब कडकड कडकड करून मोडला व खांबातून गुरगुर गुरगुर करीत भगवान नृसिंह प्रकट झाला. नृसिंह भगवान जय. भक्तांचं रक्षण करणारा महाविष्णू नृसिंह अवतारामध्ये तिथे प्रकट झाले. अहो, हा हिरण्यकश्यपू काही सामान्य नव्हता. हजारो वर्षे तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून त्याने असे वरदान मिळवले होते की मला देवाकडून मरण नको, मानवाकडून नको, पशुकडून नको, आत नको, बाहेर नको, सकाळी नको, रात्री नको, शस्त्र नको, अस्त्र नको, असा महाकठीण वर या हिरण्यकश्यपूने मागून घेतला होता. पण सज्जन हो, राक्षसांनी कितीही हुशारी केली तरी जगाचा करता धरता हरता असे असणारे ते भगवान कितीतरी पटीने आमच्यापेक्षा अधिक हुशार आहेत. आणि त्याचप्रमाणे भगवान महाविष्णूंनी नृसिंह अवतार घेतलाय, ज्याचं मुख सिंहाचं आहे, बाकी शरीर माणसाचं, म्हणजे धड पशुही नाही, मानवही नाही, देवही नाही. आणि त्याच्या वराचं पूर्णपणे पालन करून सकाळी नको, रात्री नको म्हणून संध्याकाळच्या वेळी, आत नको, बाहेर नको म्हणून उंबऱ्यावर घेतलाय, वर नको, खाली नको म्हणून मांडीवर घेतलाय या हिरण्यकश्यपूला. शस्त्र नको, अस्त्र नको म्हणून सिंह नखांनी या हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं आणि त्याबरोबर हिरण्यकश्यपू गतप्राण झाला. सगळ्यांना अतिशय आनंद झाला. सर्व देव हे सर्व बघण्याकरता आकाशामध्ये जमले होते. त्यांनी या नृसिंह भगवानावर पुष्पवृष्टी केली. पुढे भगवंताने प्रल्हादावर कृपा केली आणि भगवंताला स्मरून प्रल्हादाने पुढे हजारो वर्षे उत्तम
राज्य केले, धर्म जागृत ठेवला, लोकांना चांगले संस्कार दिले, पण याकरता सज्जन हो प्रधानाने निस्सीम भक्ती केली, जिथे तुम्ही आज आपण कमी पडतो. म्हणून या कीर्तनातून सर्वजण आम्ही बोध घेऊया आणि भक्ती मार्गाला लागूया. त्या परमेश्वराचरणी एकच मागणं मागूया, त्या गणरायाला सांगूया की हे भगवंता, या भवसागरातून तरुण जाण्यासाठी तुझं नाम, तुझ्या नामाची नौका आम्हाला मिळू दे, तुझ्या नामाचं बळ आम्हाला मिळू दे. त्याकरता तुझं नाम घेण्याची चांगली बुद्धी तूच आम्हाला दे, अशी त्या गणरायाजवळ सर्वजण प्रार्थना करूया. सुहास वजे यांची कीर्तनं यूट्यूबवर कीर्तन विश्व या चॅनलवर उपलब्ध आहेत. बुवांबरोबर दर आठवड्याला 3 कीर्तन आणि 1 मुलाखत असा आगळा वेगळा प्रकल्प कीर्तन विश्व या वाहिनीने साकारलेला आहे. त्यामध्ये बुवांची कीर्तन आहेत, जरूर आपण ती ऐकावी. त्या गणरायाकडे प्रार्थना करूया. नमस्कार.
नमस्कार. सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त आज या ठिकाणी राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्ती पारायण सुहास बुवा वजे यांच्याकडून आम्हाला यांच्या वाणीतून राष्ट्रप्रेम आणि भक्ती मार्ग याचं शिक्षण आम्हाला मिळालं. तसेच हरिभक्ती पारायण शिवानी वजे आणि हरिभक्ती पारायण समीक्षा कुर्टीकर यांचं सुंदर असं कीर्तनाचा कार्यक्रम इथे साजरा झाला. त्यांना बरोबर साथ दिली श्री गोरख मांजरेकर आणि चिपळी श्री कामत. हा कार्यक्रम प्रायोजक होते श्री विश्वनाथ हेबाळकर. श्री गणेश मंडळ पर्रा आपले आभारी आहे. आणि बुवांना सांगू इच्छितो की या मागच्या 10 कार्यक्रमात आमचे 3 कार्यक्रम कीर्तनाचे झाले. सर्वांचे श्रोत्यांचे आभार. आता आम्ही आरतीला सुरुवात करूया. परत एकदा सर्वांना धन्यवाद.